शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी दिनांक 28 जून 2026 रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेला अनुसरून परीक्षा परिषदेमार्फत काही महत्त्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. पहिली सूचना आहे, परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहायचं आहे. जो निर्धारित केलेला वेळ आहे त्या वेळेवरती उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. दुसरी सूचना आहे, परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर जे आपलं हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट डाउनलोड करून सोबत न्यायचं आहे. त्याशिवाय परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराची तपासणी आणि जी हजरी आहे ती हजरी ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1.5 तास अगोदर उपस्थित राहणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवणाऱ्या अडचणी, मग यामध्ये ट्रॅफिक जाम असेल, आंदोलन असेल, मोर्चा असेल अथवा अतिवृष्टी असेल, या सर्व गोष्टीचा विचार करून आपण परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहायचं आहे. परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अशी सूचना देण्यात आलेली आहे. या संदर्भात परीक्षा परिषदेची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनाचा वापर करावा. खाजगी वाहनाच्या पार्किंग करण्याकरता केंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. परीक्षेच्या वेळी मादक अंमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. उमेदवाराची पडताळणी, तपासणी ही कार्यवाही झाल्यानंतर अशा उमेदवारांनी त्यांच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीच्या काही सूचना आहेत. सोबतच परीक्षेच्या वेळी ओळखीचा पुरावा म्हणून आपल्याला मूळ ओळखपत्र सादर करणं अनिवार्य आहे. यामध्ये आधार कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र अर्थात इपिक कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड इत्यादी किंवा ड्रायव्हिंग लायसन हे एक ओळखीचं पुरावा म्हणून आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र वर नमूद केलेल्या 5 मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स असावी. अन्यथा कोणत्याही प्रकारच्या ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही आणि अशा उमेदवारास प्रवेश नाकारण्यात येईल अशी देखील स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे. उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर स्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत पेपरच्या वेळेस सादर करणे अनिवार्य आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAIच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत ई-आधारवर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मतारीख यासारख्या तपशील असणे आवश्यक आहे. तसंच आधार डाउनलोड केल्याचा दिनांकसुद्धा स्पष्ट असणं गरजेचं आहे. नावामध्ये बदल असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी आहे. 1. हॉल तिकीट. 2. काळा किंवा निळ्या शाईचा बॉलपेन. 3. मूळ वैध ओळखपत्र. 4. मूळ ओळखपत्र किंवा आपण जे आय कार्ड देणार आहोत त्याची छायांकित प्रत. आणि 5. पाण्याची पारदर्शक बॉटल. याशिवाय इतर कोणतंही साहित्य आपल्याला घेऊन जाता येणार नाही. परवानगी नसलेल्या अन्य कोणतेही साहित्य, मग पाऊच असेल, बॅग असेल, पर्स असेल, पुस्तक, नोट्स, लेखन पॅड इत्यादी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याच पद्धतीच्या आणखी काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात यावेळेस परीक्षा परिषदेने ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना अगोदरच निर्गमित केलेल्या आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रावरती कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली जाणार आहे. त्या संदर्भातील पत्रक आपण वेबसाईटवरती पाहू शकता. धन्यवाद.